नमस्कार शेतकरी बंधूंनो. मंडळी, फणसाला शेतीचं रूप देण्याचं आणि त्याच्या विक्रीतून आर्थिक समृद्धी आणण्याचं काम लांजा झापडे इथले बीटेक ॲग्रिकल्चर झालेले मिथिलेश देसाई करतायत. देसाई कुटुंब हे व्यावसायिक तत्वावर महाराष्ट्रामध्ये फणस लागवड करणारं पहिले शेतकरी आहेत. त्यांनी जगातल्या 130 फणसांच्या जातीपैकी 86 जातींची तिथे लागवड केली आहे. महाराष्ट्रातील एकमेव शासनमान्य फणस रोपवाटिका त्यांनी विकसित केली आहे. गोवा सरकारसह त्रिपुरा आणि मेघालय सरकारसोबत ते हे काम करत आहेत. कोकणातील सर्वात मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनीसुद्धा त्यांनी सुरू केली आहे. MPCची फणसावर प्रक्रिया करण्यासाठी 5 कोटींच्या स्मार्ट प्रकल्पासाठी सुद्धा त्यांची निवड झाली आहे. आणि काही महिन्यांपूर्वीच त्यांनी फणसाची 1 टन हिरवी पानं जर्मनीला निर्यात केली आहेत. तर असे हे मिथिलेश देसाई आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि या सगळ्या व्यवसायाबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. मला आता असं सांगा की हे मी आता सांगितलं तर त्याविषयी काय सांगाल सुरुवातीला? तसं बघायला गेलात तर फणस हे समजून घ्यायला गेलं तर आपण फणस पूर्ण हे कमर्शियल क्रॉप म्हणून होऊ शकते असं कधी कोणी विचार पण केला नव्हता. म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे की रत्नागिरी म्हणालं किंवा कोकण म्हणालो आपण तर पहिला आपल्यासमोर आंबा येतो, काजू येतो, नारळ येतो, पण कोकणातला सर्वात मोठा भाग हा फणसाचा देखील आहे. हे एवढे वर्ष आपल्या समोर असताना देखील त्यांनी कमर्शियल आस्पेक्ट आहे तो समजून घेतला नाही. आणि कमर्शियल आस्पेक्ट असा आहे की जगातलं हे सर्वात मोठं फळ, म्हणजे तुम्ही जरी गुगल केलात किंवा कुठेही चेक केलात तर ते जगातलं सर्वात मोठं फळ म्हणून फणसच आहे. आणि एवढा मोठा फळ आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑलरेडी त्याची झाडं असताना देखील त्याच्यावरती 0% लक्ष, 0% प्रक्रिया आणि 100% त्याचं वेस्टेज जे होतं ते आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं. म्हणजे साधारण 10 वर्ष झाले आपल्याला ह्या फील्डमध्ये. माझे वडील जे होते हे स्वतः म्हणजे ॲग्रिकल्चरची त्यांना लहानपणापासून आवड होती. ते शासकीय नोकरीमध्ये होते, सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरीमध्ये. ते रिटायर झाले, पण त्यांनी 10 वर्षापूर्वी फणस लावायचं हे त्यांनी ठरवलं नाही. आणि फणस लागवड करणं जेव्हा सुरू केलं तेव्हा अक्षरशः म्हणजे लोकातनी जवळच्यांनी सगळ्यांनी वेड्यात काढलं की बाबा काजू, आंबा आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू, फणस कशाला लावतोय किंवा कशासाठी. पण त्यांनी ते धाडस केलं. त्यांना आजच्या घडीला एक महाराष्ट्रातलं फणस किंग म्हणून ओळखलं जातं, जे लोकांनी त्यांना दिलेले नाव त्याच्या कामामुळे ते मिळालेले, त्यांच्या मेहनतीमुळे. पण ते पुढे घेऊन जायचं काम जेव्हापासून मी स्वतः ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगला घेतलं. म्हणजे मी 10वी शिक्षण लांजामध्ये झालं, 11वी 12वी माझी कराडला झालं मी रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजमध्ये. आणि नंतर काहीतरी वेगळं करायचं म्हणून एक ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यायचं आम्ही ठरवलं. आणि कोकणातलं बीटेकला जाणारा राहुरीमधला मी म्हणजे पहिलाच विद्यार्थी असेल. आणि मग तिथे 4 वर्ष ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. आणि मुळात मी ॲग्रिकल्चरसाठी जाण्याचं म्हणजे राहुरी विद्यापीठ जर म्हणाल तर ते सिव्हिल सर्व्हिसेसचं हब म्हणलं जातं. म्हणजे ते अधिकारी लोक असतात, म्हणजे ॲग्रिकल्चरचे असतील किंवा IAS IPS हे बरेचसे लोक किंवा पोलीसमध्ये हे सगळे राहुरीतले असतात. तर मग राहुरीत तिथं गेल्यानंतर मग मुळात ॲडमिशन घेतलं तर मी देखील सिव्हिल सर्व्हिसेससाठीच, कारण की सिंगल चाइल्ड असल्यामुळे मलाही अधिकारी होण्याची फार इच्छा होती आणि तशा पद्धतीने अभ्यासही सुरू होता. पण जसं कॉलेज पासआउट झालं त्यानंतर मी 1.5-2 वर्ष दिल्लीला होतो आणि दिल्लीला तिथे UPSCचं प्रिपरेशन करत होतो. अगदी प्रिलिम्स मेन्सपर्यंत वगैरे आपण एक्झाम्स दिलेले आहेत. पण नंतर एक 2016-17च्या वेळेला परत जेव्हा मी आलो एका टायमिंगला इथे दिवाळीला, तेव्हा वडिलांची माझी चर्चा झाली की काय करायचं, की बाबा की UPSCच करायची कंटिन्यू की MPSC करायची. आणि तेवढं पहिल्यापासून म्हणजे करिक्युलममध्ये चांगलं असल्यामुळे कुठली ना कुठली तरी एक MPSCत नका होईना एक चांगली अधिकाऱ्याची नोकरी मला मिळाली असती एवढी मला खात्री होती. पण आम्ही असा विचार केला की नाही, नोकरीच करायची नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी फिजेबल असताना, वडिलांचा किंवा आईंचा सपोर्ट असताना, फॅमिलीकडनं तेवढं एक बाबा इंटेलेक्च्युअल असताना पण आम्ही हा निर्णय घेतला की नोकरी करायची नाही. मग ती कोणत्याही प्रकारची नोकरी नाही, जे काय करायचं ते व्यवसाय करायचा. पण मग शेतीमध्ये वळेपर्यंत अगदी हा शेवटचा टप्पा आला माझा. म्हणजे फणस लागवड किंवा फणस प्रक्रिया किंवा जॅकफ्रूट एंटरप्रेनर म्हणायची लेवल येईपर्यंत त्याच्या अगोदर एक 10 तरी व्यवसाय केले असतील मी, बारीक सारीक छोटे. अगदी माझी चिऱ्याची खाण पण होती, जो आपल्या कोकणामध्ये असते, इथे सापुतळे पावस आहे, तर ते 1-2-3 वर्ष मी चालवली आणि बरेच बारीक सारी गोष्टी केल्या. पण प्रत्येक वेळेला आई वडिलांनी फार सपोर्ट केला मला ह्याच्यामध्ये. म्हणजे असं कधी नाही म्हणाले नाहीत. त्याच्यामध्ये त्यांचे पैसे देखील खर्च झाले, पण त्यांनी पहिल्यापासून सपोर्ट करत आले मला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही शेवटी असं ठरवलं की नाही, आपण शेती आणि शेती निगडीत व्यवसायच करायचा. आणि जे फणस हे आहे, हे फणस नाव रूपाला येत होतं. फणस पीक आपण लागवड केली होती स्वतः. आणि आम्ही ठरवलं की ते अगदी 5,000 रुपये असतील, 5 लाख रुपये असतील किंवा 5 करोड रुपये असतील त्या काळातले, तर ते आपण फणस आणि ह्याच्या व्यवसायातूनच आपण पूर्ण करायचे. आणि मग तेव्हा एक हे पीक जे वडिलांनी त्याला एक नाव रूपाला आणलं होतं ते मी पुढे घेऊन गेलो. आणि त्याला आज एवढं मोठं स्वरूप आलं की म्हणजे फणस म्हणाले की बऱ्यापैकी
बऱ्यापैकी म्हणजे बाबा आपलं झापडे गावाचं नाव येतं, लांजाचं नाव येतं, नक्कीच. रत्नागिरीचं नाव नक्कीच. येतं आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं त्याचं एक आपण एक निर्माण केलं. आणि वर्षभरातनं म्हणाल तर एक 500,000 गाड्या तरी आपल्या इथे व्हिजिटर्स म्हणून येतात. अच्छा. आणि सगळ्या सेक्टरची लोक म्हणजे मीडियाची लोक असतील, ॲग्रिकल्चरची मुलं मुली असतील, शेतकरी असतील किंवा राजकीय लोक असतील किंवा तसं बघायला तर रिसर्चवाले लोक असतात, विद्यापीठाची लोक असतात, ती खूप लोक येतात. आणि एक बाबा एक डेमो प्लॉट म्हणून आपण तिथे डेव्हलप केलेला आहे. म्हणजे टोटल 27 एकर क्षेत्र आहे झापड्यामध्ये. म्हणजे खूप वर्षापूर्वी जागा घेतली होती पण तेवढं त्यावेळेला पैसे नव्हते डेव्हलप करण्यासाठी. मग हळूहळू शक्य झालं तसं केलं. पहिली काजू लागवड केली, मग नंतर फणस या पिकाकडे आम्ही जसं गेलो तर पहिले एक 20-30 व्हरायटीजचे साधारण एक 500-600 झाडाची लागवड केली. पण त्याच्यानंतर कसं झालं की अजून जागा शिल्लक होती पण अजून व्हरायटीज देखील पाहिजे होत्या. व्हरायटीज का पाहिजे होत्या? कारण की आपण बघायला गेलं तर बरका आणि कापा फणस हे दोनच प्रकारचे फणस आपल्याकडे आहेत. आणि बरका फणस मुळात कसा आहे, हा पावसाळ्यात पिकतो, तो झाडावरच राहतो, तो कुजतो पडतो, म्हणजे अगदी गुरं देखील खात नाहीत. फुकट जातात असं. म्हणजे 95% रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 98% फणस पूर्ण वेस्ट जातो. मग त्यासाठी व्हरायटीज गरजेच्या होत्या. व्हरायटीज आणि बघायला गेलात तर मार्केटमध्ये काप्या फणसाला डिमांड आहे. म्हणजे आपण जरी गेलो तरी आपण विचारतो की अरे कापा फणस आहे का? कारण की एवढे वर्ष त्याचं R&D झालं नव्हतं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट बिलकुल झालं नव्हतं. आणि त्याच्यामध्ये कसं होतं की कापा फणस हा नक्की कसा आहे, ते कसं मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे माहिती नव्हतं. मग त्यामुळे स्वतः आम्ही लागवड केली. 30 व्हरायटी केल्या, 40 केल्या, नंतर 76 झाल्या. आत्ताच्या घडीला 2022 मध्ये साधारण 86 व्हरायटीज आपल्याकडे जगभरातल्या. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की पुढच्या 2 वर्षामध्ये आपण टार्गेट करतोय की साधारण 100 व्हरायटीज जगातल्या आपल्याकडे असतील. आणि 100 व्हरायटीज का आपण ते कलेक्शन का करतोय की याच्या मागचा हेतू असा आहे की फणस हे पीक असं आहे, वाईल्ड क्रॉप आहे. म्हणजे ह्याला झिरो मेंटेनन्स ट्री आम्ही असं त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे त्याला खतं, फवारण्या, कीड, रोगराई असं काहीच त्याला प्रकार होत नाही फणसाला. आणि वाईल्ड ट्री आहे आणि साधारण 100 ते 300 वर्ष त्याचं आयुष्य आहे झाडाचं. म्हणजे असं कोणतंच फळ पीक नाही की ज्याला एवढं 100 ते 300 वर्ष आयुष्य. म्हणजे आंबा बघायला गेला तर 50 वर्ष आहे, काजू बघायला गेला 30 वर्ष आहे, फणस हे मिनिमम 100 वर्ष जगतं. आणि आपण म्हणतो की 5 पिढ्या बसून खातील ही म्हण आहे, पण ते कशा बसून खातील? तर आपण एक 20 वर्षाची एक पिढी पकडतो तर तसे 5 पिढ्या आपण म्हणू शकतो, बरोबर आहे. किंवा आपल्या देशामध्ये सध्या आपण म्हणतो की डबलिंग द फार्मर्स इन्कम. तर ते कशा स्वरूपाचं करणार डबलिंग द फार्मर्स इन्कम? म्हणजे आपण म्हणतो बोलतो पण ते कसं करायचं हे कोणाला माहीत नाही. वेगवेगळ्या शासनाच्या स्कीम्स आणून करू शकतो की बाबा वेगळ्या ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसनं. पण जॅकफ्रूट असं ट्री आहे की खरंच डबलिंग द फार्मर्स इन्कम होऊ शकतं. कशा स्वरूपात? की मेंटेनन्स कॉस्ट कमी करून. आणि मेंटेनन्स कॉस्ट कमी झाल्यामुळे त्यातनं येणारं उत्पन्न हे आपोआप डबल होतं, खर्च कमी होतो. अशा पद्धतीने फणस पीक निवडलं आणि फणस पिकावरती एवढ्या वर्षापासून काम करत आहे आपण. आत्ताच तुम्ही सांगितलं की 2022 मध्ये आता तुमच्याकडे 86 प्रकारचे फणस जाती आहेत. हो. तर या सगळ्या मिळवल्यात कशा? आता ह्या मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागले. म्हणजे कसं आहे की त्यातल्या काही व्हरायटीज आपल्या कोकणातल्या आहेत. म्हणजे लाल कलरच्या रंगाचा फणस हा आपल्या रत्नागिरीमध्ये, पावसमध्ये, लांजामध्ये आहे हे एवढं वर्ष माहीत नव्हतं. म्हणजे आपले आजी आजोबा ह्यांच्या काळात ते म्हणायचे की अरे अमुक अमुक गावामध्ये ह्याच्या घराच्या शेजारी वगैरे लाल कलरचा फणस होता. पूर्वी ह्या सगळ्या व्हरायटीज आपल्याकडे होत्या पण आपण त्याचं कमर्शियल वे समजून नाही घेतलं आणि लाकडासाठी हे वृक्षतोड झाली. त्यात ही फणसाची झाडं सगळी आणि एक्झॉटिक व्हरायटी मेल्या त्याच्यामध्ये कसं मग कोकणातल्या व्हरायटीज आहेत, रत्नागिरीतल्या आहेत, सिंधुदुर्गातल्या आहेत. मग राज्याबाहेरच्या बघायला गेलात तर ज्याला म्हणजे कोस्ट लाईन लागून आहे ज्या राज्यांना, म्हणजे बघायला गेलं तर ऑलमोस्ट आपलं 3/4 म्हणजे 75% देश ह्याला कोस्ट लाईन लागून आहे आजूबाजूला कुठं का होईना. म्हणजे नॉर्थ ईस्टचे सगळे राज्य, इकडे वेस्ट बेंगाल, आंध्रा, तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, ओडिसा, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब इकडपर्यंत फणस आहे. म्हणजे जेव्हा आम्ही अभ्यास करायला लागलो तेव्हा आम्हाला समजलं की एवढ्या राज्यात फक्त जी थंड हवेची ठिकाणं आहेत तिथं फणस होत नाही. त्याला कसं आहे थोडी ह्युमिड, थोडं टेम्परेचर लागतं फणसाला, खूप कमी ह्याच्या ठिकाणी. तशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या राज्यातल्या हे कलेक्ट केल्या. मग तसे कॉन्टॅक्ट्स डेव्हलप होत गेले. जास्ती करून झाडं ही व्हरायटीज आहेत. जसं जॅकफ्रूट मिशन फॉर केरळ स्टेट सुरू झालं तसं केरळ राज्याने त्यांचं राज्याचं फळ हे फणस डिक्लेअर केलं. त्याला तेवढं काय म्हणतात कमर्शियल व्हॅल्यू असल्यामुळे. आणि मग त्यांनी खूप व्हरायटीज आणल्या. आणि मग काय काय कॉन्टॅक्ट्स आहेत, व्हिएतनाममध्ये आहेत, मलेशियामध्ये, सिंगापूरमध्ये आहेत, ब्राझील साईडला आहेत. आणि 2016-17 सालच्या दरम्यान जगातलं दुसरं जॅकफ्रूटवरचं इंटरनॅशनल सेमिनार झालं आणि भारतातलं पहिलं. आणि ते वायनाड केरळच्या इथं झालं. तिथे जगातले सगळे ॲग्रिकल्चरचे मेन लोक जे फणसावरती काम करतात 5 दिवस पूर्ण जॅकफ्रूटवरती ते सेमिनार झालं. म्हणजे अगदी देशाचे ॲग्रिकल्चरचे कमिशनर देखील त्याला अवेलेबल होते तिथं, म्हणजे प्रेझेंट होते एक दिवस. तर तिथं आपल्याला समजलं ते कॉन्टॅक्ट्स घडले. आणि तसं तसं वेगवेगळ्या राज्यातनं आपण कलेक्ट केले. आणि आता सध्याच्या घडीला आपला भर असा आहे
की लोकलच्या व्हरायटीज शोधणं जास्ती. म्हणजे बाहेरच्या तर आपण आणल्या, त्या जगवल्या, त्या मल्टिप्लाय केल्या, पण लोकलच्या कोकणामध्ये किंवा म्हणजे महाराष्ट्राचा विषय घेतलात तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात फणस आहे. अजूनही मला लोक फोन करतात की अरे आमच्याकडे जे फणस धरतात ते काळे होतात, गळून पडतात, त्याला काय करायचं, त्याला सोल्युशन म्हणजे फणसाचं झाड जगतं. पण तशा व्हरायटीज आम्ही आयडेंटिफाय करायला सुरू केले आणि तशा आपण एक 86 ते 100 व्हरायटीचा टप्पा येत्या काळात गाठणार आहोत. बरोबर. आता तुम्ही म्हणालात म्हणजे देशातूनच नाही तर परदेशातून सुद्धा तुम्ही या जाती आणल्यात आणि त्या इथे त्यांची लागवड केली आहे. तर त्या इथे रुजताना काही अडचणी आल्या का? तसं बघायला गेलं तर फणस हे वाईल्ड ट्री आहे मी म्हणालो. शक्यतो फणसाला काही प्रॉब्लेम येत नाही. पण फणस कसं आहे की त्याला थोडं जर त्याच्या मुळामध्ये पाणी साचून राहिलं तर त्याला फंगल अटॅकचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तेव्हा ते झाड मरू शकतं. त्याला एकमेव काळजीही घेणं गरजेचं आहे. काही व्हरायटी ज्या आम्ही आणल्या त्या जसं मी व्हिएतनाम बाहेरच्या वगैरे असतील ज्या ड्राय क्लायमेटमधल्या होत्या, म्हणजे जसं आपण म्हणू की मराठवाडा भाग आहे आपला किंवा विदर्भ भाग आहे, तर त्या भागातल्या जर व्हरायटीज आपण इकडे लावल्या कोकणामध्ये आणि त्याला पाऊस आपल्याकडे सलग 3 महिने होतो, तर तेव्हा जर पाणी साचून राहिलं किंवा सलग 3 महिन्यांनी त्याला फंगल अटॅक होऊन त्याची पानं आणि फांद्या सुकून जातात. हे हार्डली एक 86 मधल्या एक 10-12 व्हरायटीजना तसा इश्यू होतो. तरी पण आपण त्याच्यावरती काम केलं. त्या सगळ्या व्हरायटीज आपण जगवलेल्या आहेत सध्याच्या घडीला, पण त्या व्हरायटीज आपण कमर्शियल प्लांटेशनसाठी शेतकऱ्यांना रेकमेंड करत नाही. तर अशा पद्धतीचे थोडे इश्यू येतात, पण तसा फार मोठा फरक पडत नाही असं. आता जर तुम्ही म्हणालात की फणसाची लागवड, मग ही फणसाची लागवड फक्त फणसाचीच लागवड असते का त्याच्यामध्ये काही आंतरपिकं घेता येतात? जसं मी मगाशी बोललो की डबलिंग द फार्मर्स इन्कम, जर आपण हे ध्येय जर डोक्यात घेऊन चालत असेल तर फक्त एक शेती करून ते कधीच परवडणार नाही. आणि आपल्या कोकणातल्या लोकांचं फक्त काजूची बाग आहे, आंब्याची बाग आहे, आता जशी आमची फणसाची बाग आहे, पण त्याला इंटरक्रॉपिंग फार गरजेचं आहे. इंटरक्रॉपिंग का गरजेचं आहे हे म्हणजे कोणत्याही पिकाला, कोणत्याही फळाला, समजा आपली फळबागावर आपला भर जास्त आहे, म्हणजे रत्नागिरी जिल्हा फलोत्पादन जिल्हा आहे, तर त्याच्यामध्ये की एकदा आपण जेव्हा बाग करतो तर त्याला फळं धरायला 3 ते 4 वर्ष जातात. हा 4 वर्ष हा वेटिंग पिरियड असतो ना, त्यात काही लोक फेल जाऊ शकतात की काही लोकांच्या आर्थिक अडचणी येऊ शकतात. तेव्हा तुम्हाला इंटरक्रॉपिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही फणसामध्ये कसं केलं, पहिल्या वेळी हळद घेतली, हळद चांगली होते, आपल्याकडचे लाल मातीमध्ये उत्कृष्ट हळद होती, हळद घेतली. त्याच्या दुसऱ्या वर्षी जी पश्चिम महाराष्ट्रात जी आलं होतं ते आलं घ्यायचा प्रयत्न केला, आलंही देखील उत्कृष्ट झालं. ठीक आहे. आणि ह्या वर्षी आपण काय केलं की कोकणातला पहिलाच प्रयोग म्हणून सफरचंदाची झाडाची लागवड केली. 4 फणसाच्या 2 फणसाच्या झाडांच्या मध्ये. म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये 3 भाग आहेत, म्हणजे एक कोल्ड आहे, मीडियम कोल्ड आहे आणि लोअर अल्टिट्यूड आहे. लोअर अल्टिट्यूडमध्ये डेव्हलप झालेल्या काही व्हरायटीज आहेत. त्या 3 व्हरायटीजची लागवड आपण केलेली आहे. झाडं सध्या जगलेली आहेत, म्हणजे त्याला डायबॅक असं कशालाही झाडाला आलेलं नाही, पण त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी वगैरे त्याला फळं येतील. म्हणजे अशा पद्धती जर तुम्ही इंटरक्रॉपिंग जर करत राहिलात, आता काही लोक स्टंप ओरिएंटेड, कॉलम ओरिएंटेड, काळी मिरीचा पण आम्ही भविष्यात विचार करणार आहे इंटरक्रॉपिंग म्हणून. ते जर केलं तर आपलं इन्कम डबल होतं काय, आणि मेंटेनन्स कॉस्ट जो आहे म्हणजे फणस धरेपर्यंत तेवढा आपला किमान शेताचा खर्च जरी निघाला तर ती शेती परवडू शकते. उत्पन्न पहिल्या वर्षीपासूनच सुरू होतं 100%. आता आंबा हा आपला म्हणजे एक रत्नागिरीचं मानाचंच आहे, रत्नागिरी देवगड इकडचं, तर त्याला जागतिक मार्केट आहे. हो. पण मग तसं फणसाच्या बाबतीत काय सांगाल? आंब्याला तर खूप मोठं मार्केट आहे, कारण की आंबा आपला जगभर जातो. आणि आपला अल्फान्सो मँगो, हापूस मँगो हा जगभर फेमस आहे. पण कसं झालं की मेंटेनन्स कॉस्ट वाढला, आंब्याला काही इश्यू यायला लागले. काजूचा जो विषय होता की काजू बाहेरचा इथं यायला लागला, कमी इम्पोर्ट ड्युटी कमी केल्यामुळे आफ्रिकेतला काजू 60-70 रुपयात मिळायला लागला. त्यामुळे काजूचा आपल्या इथल्या लोकलचा एवढा उत्कृष्ट काजू असून देखील त्याचा हे रेट उतरला. तर फणस हे बघायला गेलात तर कमर्शियल प्रचंड व्ह्यू आहे. म्हणजे आपण जर त्याच्याकडे बघितलं तर फणसाच्या प्रत्येक भागापासून वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय होऊ शकतात. ते कसे, तर तुम्हाला मी सांगतो की जगाच्या मार्केटमध्ये जॅकफ्रूटला एक बाबा व्हिगन मीट म्हणून बघितलं जातं. ओके, म्हणजे शाकाहारी मटण. बरेचसे देश हे शाकाहारीकडे वळायला लागलेत आणि त्यांना ते व्हेगन मीट लागतं. आणि व्हेगन मीटसाठी काय, पूर्वी सोयाबीन वगैरे वापरायचे किंवा काही एन नंबर ऑफ गोष्टी वापरायचे. पण फणसाचं जे टेक्स्चर आहे, फणसाची चव आहे, तुम्ही जर खाल्लात त्याला तर आपल्याला समजू शकेल की त्याला चिकन मटन सारखं त्याला हे आहे, टेक्स्चर आहे. आणि लोकांनी रेसिपीज डेव्हलप केल्या, त्यामुळे व्हेगन मीटसाठी जगभर फणसाला फार डिमांड आहे. म्हणजे ह्या वर्षीच बघाल तर ह्या वर्षी फणसाचं प्रोडक्शन पाऊस लांबल्यामुळे कमी झालं होतं. तर आपल्याला म्हणजे नॉर्थ म्हणजे दिल्ली साईडनंच दिवसाला 10 ते 20 टन माल फणस, जे कच्चे फणस जे असतात आपले म्हणजे 3 किलोपर्यंतचे, त्याची मागणी होती. म्हणजे जगाच्या मार्केटमध्ये त्याला फार डिमांड आहे. पण तशा पद्धतीचं कमर्शियल वेनं जर विचार केला तरच ते आपण मार्केट टॅप करू शकतो. हे मी वेगन मीटचं बोललो. दुसरं जर म्हणाल तर म्हणजे वेगन मीटला आपण पुढं काय करू शकतो, रेडी टू इट व्हेजिटेबल हे बूमिंग आहे. म्हणजे जे मेट्रो सिटीमधले लोक आहेत, मुंबई, पुणे, नागपूर, बँगलोर, ते लोकांना ते घरी फणस न्या, कापा, त्याची भाजी करा, एवढा वेळ नाही आहे लोकांकडे. तर रेडी टू इट व्हेजिटेबल पॅकिंगमध्ये जर आपण आणू शकलो तर लोक ते घरी जाऊन हेल्दी आहे. म्हणजे फणस जेव्हापासून अँटी डायबेटिक प्रूव्ह झाला, टाईप 2चा डायबिटीस त्यापासून क्युअर होतो कच्च्या घराच्या फणसापासून, तर त्याच्यावरती एक व्यवसाय होऊ शकतो. आतली फणसाची जी बी आहे, जी आपण खाऊन फेकून देतो,
पूर्वी आपले आजी आजोबा किंवा वडील बघायला गेलात तर ते चुलीत भाजून खायचे. त्याचं कारण एक होतं की फणसाच्या बीमध्ये म्हणजे 4 बदामांमध्ये जेवढे न्यूट्रिएंट्स आहेत तेवढे एका फणसाच्या बीमध्ये न्यूट्रिएंट्स आहेत, त्याच्यामध्ये तेवढे फायबर्स आहेत. आणि लहान मुलांना ते शक्यतो चांगलं आहे. म्हणजे जेव्हा लहान मुलांना आपण गुटी वगैरे करतो त्यात जर आपण ते टाकू शकलो तर ते त्याचा न्यूट्रिशियस फायदा आहे. तर फणसाच्या सीडचा एक व्यवसाय होऊ शकतो, फणसाच्या घरांचा एक व्यवसाय होऊ शकतो, फणसाच्या भाजीचा व्यवसाय होऊ शकतो. बाहेरचं जे आउटर शेल आहे जे आपण फेकून देतो की गुरं खातात ते साकटून टाकतो आपण, उत्कृष्ट प्रकारचं ते फर्टिलायझर होऊ शकतं, कॅटल फीड म्हणून होऊ शकतं. फणस आपण म्हणतो की कल्पवृक्ष नारळ आहे, पण तसं बघायला गेलं तर नारळाचा त्याचा म्हणजे आपण फायदा करतोच, पण फणसाचा कोणताच भाग वेस्ट होत नाही. म्हणजे त्याच्यापासून एका फणसापासून किमान 4-5 व्यवसाय उभे राहू शकतात. तर अशा पद्धतीने जगाच्या मार्केटमध्ये फणसाला फार मोठं डिमांड आहे. फक्त आपण कमर्शियल वेनं बघणं गरजेचं आहे. बरोबर. सुरुवातीलाच मी सांगितलं की जर्मनीला तुम्ही 1 टन हिरवी पानं पाठवलीत, तर त्याबद्दल सांगा ना. जर्मनीला 1 टन जी हिरवी पानं पाठवली, एक एक्सपोर्ट कंपनी आहे आपली महाराष्ट्रामधलीच, त्याने आपल्याला अप्रोच केला होता. फणसामध्ये अँटी कॅन्सरस प्रॉपर्टीज आहेत. ओके, म्हणजे कॅन्सर ट्रीटमेंटसाठी त्याचा अर्क म्हणा किंवा त्याच्या प्रॉपर्टीज जे आहेत त्याचे जे एक्स्ट्रॅक्ट आहेत त्याचा वापर केला जातो. प्रायोगिक तत्वावर आपण त्यांना दिली आणि हिरवी पानं देखील एक्सपोर्ट होऊ शकतात. म्हणजे फणसाचे आपण बघतो की फणस हे असं एकमेव झाड आहे की 12ही महिने हिरवगार असतात. तुम्ही कधीही बघा, म्हणजे तुम्ही सावली त्याच्याकडे कंटिन्युअस असते, त्याची पानं कधी झडून जात नाही, हिरवगार असणारं झाड, पण त्याच्या पानाला देखील डिमांड आहे. म्हणजे जसं आपण बोललो की मगाशी कल्पवृक्षासारखा फणस, की म्हणजे जसं त्याचे बाकी सगळं फळाचा वापर होतो तसा हिरव्या पानाचा देखील वापर होतो. दुसरं एक याच्यासोबत मी सांगू इच्छितो की फणस हे हवेतलं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं. ओके, त्याच्या पानांच्या माध्यमातून, त्याच्या लिव्हच्या माध्यमातून, स्टेमच्या माध्यमातून, आणि ते मुळावर ते जमिनीत सोडतं. आणि ते जमिनीमध्ये सोडल्यामुळे काय होतं की जमिनीतलं कार्बाचं प्रमाण हे मेंटेन राहतं. आणि हे त्याचं सायंटिफिक रिझन आहे की फणसाला खतं फवारणे का लागत नाहीत. ते कार्बाचं प्रमाण मेंटेन असल्यामुळे त्याचं स्वतः ते डेव्हलप करते, त्याचं फर्टिलायझर्स म्हणायचं, नॅचरल फर्टिलायझर्स, आणि त्या ह्याच्यावरती झाड एवढं ते जगतं, एवढं मोठं होतं. त्यामुळे जसं मी असं हिरवी पानं एक्सपोर्ट केली तसे फणसाचे प्रचंड फायदे आहेत. त्याला कीड आणि रोग लागत नाही त्याचं हे कारण असू शकतं 100%. कारण की कीड आणि रोग न लागायचं कारण काय की त्याचं जे म्हणतात आच्छादन असतं की त्याचं स्वतःचं सेल्फ मेंटेनन्स असतं, हे फणस स्वतः करत असतं फणसाचं झाड. आणि कीड रोग सध्या तरी काही त्याला इश्यू नाही आहे, कारण की आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावर कल्टिवेशन झालंय. म्हणजे गेल्या 3 वर्षामध्ये ऑलमोस्ट 300-350 एकरवर लोकांनी प्लांटेशन केलं. म्हणजे आपल्याला माहीत नसेल, आपण म्हणू शकत नाही की 300-350 एकर हे फणसाचं प्लांटेशन. भविष्यातलं मला माहिती आहे की साधारण 4-5 हजार एकरवर तरी प्लांटेशन फणसाची होईल, कारण की फणस त्या पद्धतीने लोक एक कमर्शियल क्रॉप म्हणून बघत आहे. मी आता कसं होतं, लागवड म्हटलं की म्हणालात तसं आंबा किंवा काजू, पण याच्या पलीकडे थोडा विचार करून मला वाटतं हे सुद्धा फायदेशीर आहे, हे आता लोकांना हळूहळू कळायला लागलं. ह्याचं गणित मी थोडं तुम्हाला सांगू इच्छितो की समजा एक फणस आपण कापा फणस मार्केटमध्ये विकत घ्यायला गेलो तर 150 रुपये, जास्तीत जास्त 200 रुपये मिळू शकतात. पण फणसाचे जर गरे बघायला गेलात मॉल्समध्ये किंवा मुंबई पुण्यामध्ये तर आजही म्हणजे रस्त्यावर पण त्याच रेटनं, म्हणजे साधारण 10 गरे 120-150, मॉलमध्ये असेल तर 200 रुपये. बरोबर, एका माणसामध्ये मिनिमम 150 ते 200 घरे असतात. तसं बघायला गेलात तर 1,500 ते 2,000 रुपये झाले. मी म्हणतो त्याचा पॅकिंगचा खर्च आला, त्याचा बाकी सगळा खर्च आला, 1,000 रुपये एक फळ देऊ शकतं. एका झाडाला किमान 10 फळं धरतात, म्हणजे 10,000 रुपये एक झाड देतं. म्हणजे साधारण 25-50-100 फळं पण धरणारी झाड आहेत. आपण 10च पकडूया, म्हणजे एक झाड जर तुम्हाला 10,000 रुपये देतं आणि एकरी समजा साधारण 100 ते 200 झाडं जर बसत असतील तर किती उत्पन्न झालं. एवढं काजू पण देत नाही आणि एवढा आंबा पण देत नाही. पण त्या पद्धतीने जर विचार केला, तशा व्हरायटीज जर लावल्या, आता जर पिवळ्या गरे जे असतील, समजा स्ट्रॉबेरीची पनेट पॅकिंगमध्ये पिवळे गऱ्यांचा रेट समजा 150 रुपये, तेच जर लाल असेल, तोच जर भगवा असेल तर त्याचा रेट अजून वाढतो. तर अशा पद्धतीने जर विचार केला ना, आणि 100% फायदेशीर आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काही दुमत नाही, कारण की आम्ही तसे ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस घेतलेले आहेत आणि फणसापासून आर्थिक उत्पन्न हे मोठ्या प्रमाणावर आपण मिळवू शकतो. बरोबर. आता तुम्ही सांगताय की एकरी झाडांचे म्हणजे किती लागवड करता येईल तसं, पण मी काय विचारते की समजा जागा लहान असेल, छोट्या प्रमाणात करायचं असेल तर तरी पण करू शकता, तरी देखील करू शकता. आता आमच्याकडे काही व्हिएतनामच्या व्हरायटीज आहेत, जसं मी बोललो की व्हेगन मीटसाठी त्याचा वापर केला किंवा व्हेजिटेबलसाठी, तर ती तुम्ही एकरी 400 झाडं लावू शकता. म्हणजे एखाद्याचा अर्धा एकर जागा असेल त्यात 200 झाडं लावू शकतो, किंवा पाव एकर जागा असेल म्हणजे साधारण 10 गुंठे जागा असेल तर त्यात तुम्ही 100 झाडं लावू शकता आणि त्यातनं तुम्ही उत्पन्न घेऊ शकता ना. आणि आम्ही पहिलं कसं म्हणायचो की ती व्हिएतनामची व्हरायटी त्याला एकरी 400 झाडं बसतात, बाकीच्या व्हरायटीत एकरी 100 बसतात. पण आम्ही ट्रायल्स अजून घेतल्या तर 15 बाय 15 फूटवर स्पेसिंगवर जर लागवड केली तर एकरी 200 झाडं ही सहज बसतात. आणि एकरी 200 झाडामधनं उत्पन्न पण फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि मी हे कायमस्वरूपी म्हणजे सांगू इच्छितो की तुम्ही कोणतीही शेती करा, म्हणजे आंबा असेल, काजू असेल, म्हणजे संत्र असेल, काही असेल,
एक मिनिमल त्याला सिंगल प्रोसेसिंग तुम्ही करणं गरजेचं. म्हणजे जसं प्रोसेसिंग कसं म्हणणार मी, की ती मशिनरी इन्व्हॉल्व जरी नसली तरी चालेल. त्याच्यामध्ये कसं आहे की फणसाचे गरे काढून विकले तर तुमचा फायदा हा 5 पट झाला, त्याचा फायदा 10 पट होऊ शकतो, 20 पट होऊ शकतो. नुसते फणस काढले तर जास्तीत जास्त 100 रुपये भेटतील, 200 रुपये मिळतील. पण एक छोटं स्वतःच्या लेवलला जर आपण जर त्या टेक्नॉलॉजीचं किंवा आपलं मार्केटचं ॲनालिसिस केलं तर आपलं उत्पन्न आणि फायदा 100%. म्हणजे झाडं लावून जर समजा 1,00,000-2,00,000 रुपये मिळत असतील तर ते 5 लाख कसे करायचे, 6 लाख कसे करायचे हे आपल्या हातामध्ये आहे. तुम्ही लांजामध्ये असं प्रोसेसिंग करता का? लांजामध्ये मिनिमल स्मॉल स्केलवर प्रोसेसिंग सुरू केलेलं आहे आपण. म्हणजे त्याच्यामध्ये प्रोसेसिंग म्हणजे आपण ट्रायल्स घेतले. जसं मी बोललो की जॅकफ्रूट सीड असेल किंवा कच्च्या गऱ्याची पावडर असेल किंवा पिक्या गऱ्याचे चिप्स असतील, हे आम्ही ट्रायल्स सगळ्या घेतलेल्या आहेत. स्मॉल स्केल प्रोडक्शन आम्ही स्वतः करत आहोत आणि त्याचे सॅम्पलिंग्स वगैरे देखील केलेले आहेत. पण फार्मर प्रोड्युसर कंपनी मगाशी आपण जसं इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी कोकणातली सर्वात मोठी. म्हणजे फार्मर प्रोड्युसर कन्सेप्ट ही लोकांना माहिती आहे, पण त्यांच्याकडनं पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे जर बघायला गेला तर शासकीय योजना जर तुम्ही म्हणाल तर आत्ताच्या घडीला पूर्वी वैयक्तिक शेतकऱ्यांना वगैरे मिळत होत्या, पण येत्या काळामध्ये जे फार्मर प्रोड्युसर जे कन्सेप्ट आहे त्यालाच फक्त शासकीय योजनांमध्ये स्थान राहणार आहे. म्हणजे पुढच्या 2 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात. कारण की ग्रुप सिस्टीमने जे आपण करतो, म्हणजे आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असेल किंवा आपण म्हणाल की बाबा 100 शेतकरी एकत्र आणि त्यांची 100 एकरवर ज्यांची लागवड असेल तर त्यांचा होणारा माल, त्यांना मार्केट शोधणं. म्हणजे मी एकटा शेतकरी 1 एकरचे माझे फणस मार्केटमध्ये घेऊन जाणं आणि 100 एकरवरचा फणस 100 शेतकऱ्यांचा घेऊन जाणं, प्रत्येकाचं त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आली, जोड आली. धीच कन्सेप्ट म्हणजेच फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे आणि ही जास्ती प्रचलित होणं गरजेचं आहे. म्हणजे बसायला बघाल तर आता स्मार्ट जी योजना आहे, म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने वर्ल्ड बँक फंडिंगची स्मार्ट योजनेमध्ये आमचं देखील, म्हणजे आपल्या कोकणातला पहिलाच फार्मर प्रोड्युसर कंपनीला मंजुरी मिळालेली आहे आणि त्या मंजुरीच्या माध्यमातून आपण फणस हे मेन पीक घेऊन त्याच्या फूड प्रोसेसिंग सुरू करणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षीच ते फॉर्च्युनेटली सुरू होऊन जाईल आणि त्याच्या स्वरूपामध्ये मग बऱ्याच गोष्टी आपण त्याच्यामध्ये करणार आहे. म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी ही कन्सेप्ट जास्तीत जास्त लोकांनी आकस्मित केली पाहिजे आणि त्याच्यामुळे काय होईल की फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदा चांगल्या रूपात होऊ शकतो. आजची तरुण पिढी आपण बघतो की नोकरी उद्योगासाठी साधारण गाव, शहर, अगदी देश सोडून सुद्धा जायला तयार आहेत आणि तिकडे आपला कल असतो जास्ती. ॲग्रिकल्चरकडे फार वळत नाहीत, तर त्यांना काय सांगाल तुम्ही? तसं बघायला गेलात मॅडम तर ॲग्रिकल्चरकडे तर कोणी वळतच नाही. आणि दुसरं मेन म्हणजे की शहराकडे सगळ्यात तरुणींचं कल आहे. म्हणजे शिक्षण झालं म्हणजे नेहमी म्हणजे वडील सांगतात की 10वीपर्यंत कोकण बोर्ड हे 10वीला म्हणजे महाराष्ट्रात पहिलं येतं, 12वीला कोकण बोर्ड पहिलं असतं. पण ही जी हुशारी आहे, हे जे इंटेलेक्च्युअल आहे ते नंतर कुठे जातं, म्हणजे आपण त्याचं ॲनालिसिस करणं फार गरजेचं आहे. आता मी समजा दिल्लीमध्ये जेव्हा होतो की UPSC करत, तेव्हा मला तिथे सांगलीतली मुलं भेटायची, कोल्हापूरची भेटायची, तिकडची नागपूरची भेटायची. पण रत्नागिरीतला आहे, सिंधुदुर्गातला आहे, रायगड, हे फार कमी प्रमाणात बघायला गेलं. कारण की आपल्याकडे नोकरीचा कल जास्ती आहे आणि म्हणजे मुंबईकडे जाण्याचा कल जास्त आहे. म्हणजे अगदी चांगल्या याच्यातून सुशिक्षित मुलं जरी बघितलं तर 8, 10, 12, 15 हजारावर नोकरी करायची त्यांचा तयारी असते. पण ते काय आहे की आता जो काळ म्हणजे कोविड नंतरचा बदललेला आहे आणि हे होणारच होतं. जेव्हापासून कोविड झाला तेव्हापासून वर्क फ्रॉम होम ही सिस्टीम आली, ते कंपनींना परवडायला लागलं आणि मुलांना देखील ते जायची, म्हणजे त्यांचा खर्च कमी झाला. त्यामुळे नोकऱ्या ह्या जास्ती टेक्नोसेव्हिक होऊन जाणार आहेत आणि तिथलं म्हणजे पण लोकसंख्या एवढी वाढत चालली आहे तर ते कमी होणार आहे. तर तुम्ही जे म्हणताय की शेती हे जे फील्ड आहे हे फार मोठं आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की आपला देश आहे कृषीप्रधान देश आहे, पण तो कृषीप्रधान आपण म्हणतो पण त्या लेवलवर तिथे काम होत नाही. आणि आपले आजी आजोबा, आई वडील हे वर्षानुवर्ष शेती करत आहेत, पण त्यांना एक लिमिटेड त्यातनं इन्कम आहे. ते कधी तो इन्कम वाढेल किंवा तरुण पिढी जर ह्याच्यामध्ये जर उतरली, त्यांनी जर मातीत पाय घालायचे ठरवले, त्याच्यातनं जर वेगवेगळ्या गोष्टी करायचे ठरवले तर त्याच्यामधनं उत्पन्न आहे. आणि शेती हा विषय असा आहे की त्याला पेशन्स पाहिजेत. म्हणजे तुम्ही पहिलं वर्ष झालं तुम्हाला फायदा मिळेल असं नाही. त्याच्यामध्ये कसं आहे की एव्हरी फार्मर इज अ रिसर्चर, असे कन्सेप्ट आहे. आणि जेव्हा यंग मुलं त्यांची टेक्नॉलॉजी असेल, आता आपण सोशल मीडियावर वगैरे फार वेळ काल घालवतो, पण त्याचा उपयोग जर आपण आपल्या व्यवसायात जर केला, शेतीमध्ये केला. आता म्हणजे मी शेतीवर फणस विषय घ्याल तर मी ते फणसाच्या माध्यमातून लिखाण करायला लागलो, बोलायला लागलो, लोकांना सांगायला लागलो, त्याचा आपण वापर करून घेतला. आणि अशा पद्धतीने जर तरुणींनी जर शेतीमध्ये यायची तयारी असेल ना तर हे लॉंग लास्टिंग बिझनेस आहे. म्हणजे आपण पूर्वी शेती हे चक्र होतं, मध्यंतरी हे सगळं इंडस्ट्रियलायझेशन आलं, पण अजून 10-20 वर्षांत जर बघायला गेलं तर पूर्ण चक्र परत शेतीकडेच वळणार आहे. आणि ज्याच्याकडे जागा आहे, पाणी आहे किंवा ज्याच्याकडे बाबा ॲग्रिकल्चरचे प्रोडक्ट्स आहेत तेच भविष्यात व्यवसाय टिकणार आहेत. कारण की खाणारी तोंडं वाढणार आहेत. आणि तुम्ही बघाल की कोविडच्या काळात सगळे घरात बसले होते, पण फार्मर वॉज द वर्किंग पर्सन. तर त्यामुळे असं जर आपण विचार केला तर 100% शेतीमधनं फायदा. आणि मी आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त मुलामुलींनी आपल्या गावाकडे थांबून, मुळात तर कोकणात तर जागा पडीक आहेत,
म्हणजे जागा जर स्वतःची एखादी जागा पाहिजेच असं पण काय नाही शेतीला, तुम्ही लीजवर घेऊ शकता किंवा त्याला सोल्युशन्स नाही की बाबा होतच नाहीत, माकडंच हे त्रास देतात, हे कारणं झाली. पण आपण जर करायचं ठरवलं तर होऊ शकतं आणि शेतीमधनं फायदा हा लॉंग लास्टिंग आहे, तो व्यवसाय कधी बुडू शकत नाही. बरोबर आहे. हे सगळं काम करताना घरातल्यांचा पाठिंबा कसा आहे तुम्हाला? घरातल्यांचा पाठिंबा नसता तर हे काहीच उभं राहिलं नसतं. म्हणजे ते फार मोठं आहे. म्हणजे मी सिंगल चाइल्ड असल्यामुळे त्याच्यामुळे मला कधीच कोणत्या गोष्टीत रोखलं गेलं नाही किंवा आर्थिकतेने म्हणजे स्वतःसाठी फार कमी केलं. म्हणजे वडील जर बघितलं गेलं, म्हणजे जेवढे लोक ओळखत असतील तर ते ही इज अ व्हेरी कॉमन पर्सन अँड व्हेरी सिम्पल मॅन. त्यांनी नोकरी केली एवढे वर्ष. आई माझी स्वतः नर्स होती, ती आता प्रमोशन होता, 9-10 महिने ती शिल्लक राहिलेत आता रिटायरमेंटचे. त्याने दोघांनी स्वतःसाठी असं काही केलेलं नाही. म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट, जो पैसा होता तो सगळा शेतामध्ये घातला आणि तो इनिशियल इन्व्हेस्टमेंट होणं गरजेचं आहे. ती मी केलेली नाही, मी ते वाढवलेलं आहे फक्त. म्हणजे हे मूळ म्हणजे सगळं त्यांचं आहे, त्यांच्यामुळं आहे. आणि त्यांनी फार सपोर्ट केला. म्हणजे कोणत्याही व्यवसायात मी हात मारायचा प्रयत्न केला, तिथं म्हणजे मानसिक पाठबळ असेल, आर्थिक पाठबळ असेल, ते दिलं. पण आता शेतीवर येऊन ते देखील सॅटिस्फाईड आहेत, कारण की आपल्याला दिसतं की आपलं फ्युचर काय म्हणजे ब्राईट एकदम मी म्हणजे आत्ताच म्हणू शकत नाही, पण आपलं फ्युचर असं सिक्युअर्ड फ्युचर आहे. म्हणजे आपली आई जर असेल किंवा लेडीज आपल्या घरातल्या असतात, त्या कशा विचार करतात, एक सिक्युरिटीचा विचार करतात किंवा तू नोकरी कर. म्हणजे मला पहिले देखील आई म्हणत होती पहिले 2-3 वर्ष की तू नोकरी कर, हुशार आहेस, बँकिंगमध्ये कर, इकडे कर, तिकडे, पण नोकरी करायची नाही. तर आता ते 2-5 वर्ष जेव्हा गेली तेव्हा आपल्याला समजतं आणि घरचे सॅटिस्फाईड आहेत आणि त्यांच्या पाठबळावरती, त्यांच्याच मदतीने मी इथपर्यंत पोहोचू शकलो. तुमच्या पत्नीचा सहभाग? माझ्या पत्नीचा सहभाग बघायला गेला तर ती नुकतंच माझं आता लग्न झालं, वर्ष होईल आता थोडे महिन्यामध्ये. तर त्यांचं कसं आहे की ती मुंबईची जन्मजात आहे आणि आपल्याकडचा कल म्हणजे मगाशी आपला जो विषय झाला की कोकणातली मुली मुंबईला जातात, पण मुंबईकडचे म्हणजे जन्म तिकडं झाला, शिक्षण तिकडं झालं, सगळं तिकडं झालं, पण गावाकडे कोणी यायला मागत नाही. पण तिने वेगळा एक विचार केला की बाबा गावाकडे यायला पाहिजे. आणि इथलं आणि तुम्ही बघाल की बाबा यायला जमत नाही एखाद्या व्यक्तीला, पण एकदा माणूस इकडे आला की त्याला परत जाऊ वाटत नाही. म्हणजे एकदा इकडे सेटल झाला. आणि तिचं शिक्षण झालेलं आहे, म्हणजे मास मीडिया ॲडव्हर्टिजमेंट्स आहे. भविष्यात आमचा व्यवसायामध्ये एकत्रितपणे मी जर म्हणजे समजा वडिलांनी प्रोडक्शन साईट सांभाळली, हा एक ग्रुप बिझनेस आहे. मी एक समजा बाबा त्याच्या माध्यमातून मार्केट ॲनालिसिस केला, ग्रुप्स आणि ती ॲडव्हर्टिजमेंट्स असल्याने त्यामुळे व्यवसायामध्ये फायदा होता. आज आम्ही आता नर्सरी चालवतो, तर त्याच्यामध्ये फार मोठा फायदा. म्हणजे पूर्वी आपण जिल्ह्यापुरती पाठवायचो, आता नंतर महाराष्ट्रावर पाठवा, आता ह्या वर्षी तर राज्याच्या बाहेर पाठवलं. आणि जर आपलं जर नशीब चांगलं असेल तर ह्या वर्षी आपल्याला परदेशातनं देखील झाडांची ऑर्डर आहे. तर ह्या वर्षी आपण म्हणजे आपल्या कोकणात परदेशात देखील झाडं पाठवू आणि याच्यामध्ये आई वडील असतील, पत्नी असेल, आमचं एकत्रित त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्याच्यामुळेच हे होऊ शकतं. मी फक्त दिसतो एक फेस म्हणून किंवा बोलू चांगला शकतो म्हणून असेल, पण ह्या सगळ्यांचं एकत्रित कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याच्यामुळे हे सगळं उभं आहे सध्याच्याकडे. कारण शेती हा व्यवसायच असा आहे की तो कधी एकट्याने होत नाही. 100%. आणि म्हणूनच फार्मर प्रोड्युसर कंपनी आपण फॉर्म केलेली आहे, कारण की फणस हा 100 ठिकाणी आहे, पण तो एकत्र मला एकट्याला करणं शक्य नाही, तर ते शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपण करू शकतो. भविष्यात काय योजना आहेत? भविष्यातल्या योजना बघाल तर जसं मी मगाशी बोललो की स्मार्ट या योजनेतला प्रकल्प मंजूर झालेला आहे. आणि स्मार्टच नाही, आणि वेगवेगळ्या क्षेत्रातनं वेगवेगळ्या शासकीय योजना खूप पण देखील आहेत. तर आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. फूड प्रोसेसिंग प्लांट करायचं डोक्यात आहे. म्हणजे कोकणातलं आणि महाराष्ट्रातलं पहिलं जॅकफ्रूटवरचं फूड प्रोसेसिंग प्लांट राहील. आणि त्याच्यामध्ये आम्ही कसं केलेलं आहे की मेन क्रॉप फणस आहे, मग आपला काजू आहे, मग आंबा आहे आणि बाकी सगळ्या म्हणजे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल, मल्टी फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग क्लस्टर टाईप केलेलं आहे ते. आणि त्याच्यामध्ये फूड प्रोसेसिंग होईल. भविष्यामध्ये फणस आहे हा देशभर पोहोचवायचं आमचं नियोजन आहे. म्हणजे जॅकफ्रूट मिशन फॉर महाराष्ट्र सध्या चर्चेमध्ये आहे, विधानसभेत देखील विषय झालेला आहे. म्हणजे फणस महाराष्ट्रावर लागवड कशी होईल, त्यातनं आर्थिक फायदा कसा होईल. बायफ वगैरे अशा संस्था त्यांच्यासोबत आपण काम करायच्या प्रयत्नामध्ये आहोत काय, तर त्याच्या माध्यमातून सुरू आहे. आणि भविष्यात हे फार्मर प्रोड्युसर कंपनीला मोठं स्वरूप येईल. देश विदेशात आपण जर शक्य झालं, सगळ्या गोष्टी चांगल्या घडल्या, तर आपण आपले प्रोडक्ट्स कोकणातले, लांजातले इकडचे पाठवू शकतो आपण. अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे. आणि आता तुम्ही म्हणाल तसं की प्रोसेसिंग झाल्यानंतर एक रोजगार निर्मिती सुद्धा इथे निर्माण होऊ शकते मोठ्या प्रमाणात. तसं बघायला गेलात तर म्हणजे MIDC झाली की रोजगार येतो आपण म्हणतो, पण त्याच प्रमाणात फूड प्रोसेसिंग प्लांट्स झाले किंवा फूड प्रोसेसिंग क्लस्टर्स निर्माण झाले, त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीने. तसं बघायला गेलं तर MIDCच्या माध्यमातून गावाखेड्यातली ही लोकं ती काय MIDC डायरेक्टली जात नाहीत. पण जर अशा पद्धतीचे जर व्यवसाय उभे झाले, आणि होणं गरजेचं आहे, म्हणजे लोकनेत्यांनी पण ह्याच्यावरती फार लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे मुळात जास्ती करून तर कोकणातल्या, कारण की मी जसं सांगू इच्छितो की आपल्या जिल्ह्याला
एक शासकीय असं कोल्ड स्टोरेज नाही आहे मोठं. पण जर मी जेव्हा वरच्या भागामध्ये फिरतो किंवा बाकीच्या विभागांमध्ये फिरतो, तालुक्याला 10 शासकीय कोल्ड स्टोरेजेस वगैरे आहेत. आणि आपले कसं नाशवंत पदार्थ आहेत, काजू असेल, आंबा असेल, फणस असेल, नाशवंत आहेत. तर तशा फॅसिलिटीज उभं राहणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण एखादा क्लस्टर उभा करतो 100-500 लोकांना त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये जरी 100 लोक जरी रोजगारामध्ये आली प्रत्यक्षात, त्याचा इम्पॅक्ट हा 10,000 लोकांवर होत असतो. तर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये काम होणं गरजेचं आहे. श्रोते हो, मला वाटतं या चर्चेतून तुमच्याही लक्षात आलं असेल की शेती ही काळाची गरज आहे आणि खरंच एक रोजगार निर्मिती आत्ता जसं सरांनी सांगितलं तसं मोठ्या प्रमाणात ह्याच्यावर होऊ शकते. त्यामुळे सतत शहरामध्ये जाण्याचा जो ध्यास आहे तो आपण सोडला आणि मात्र कष्ट करणं आणि सातत्याने कष्ट करणं, विश्वास ठेवणं आणि ग्रुपने काम करणं हे जर आपण केलं तर नक्कीच शेती व्यवसायामध्ये सुद्धा खूप चांगलं भविष्य आपण निर्माण करू शकतो. सर, आज तुम्ही इथे आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी आपले आभार मानते. नमस्कार. मला आज इथं बोलवलं त्याबद्दल मी आकाशवाणीचे आभार मानतो. आणि नक्कीच अशी अपेक्षा व्यक्त करतो की येत्या काळामध्ये शेती व्यावसायिक आपल्या कोकणामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त तयार होतील आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या भारताची, महाराष्ट्राची उन्नती होईल. आणि शेतकरी हा मायबापच आहे आणि ते दिवस चांगले येतील 100%. फक्त तरुणांनी याच्यामध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे. जसं मी आणि फणस लागवड संदर्भात कसली पद्धतीची हेल्प लागली, मदत लागली, लागवडीसंदर्भात माहिती लागली तर आय एम ऑलवेज, म्हणजे मी कधीही भेटू शकतो, बोलू शकतो. तुम्ही येऊ शकता. सगळ्यांना मी इथं आपल्या फार्मवर जर रिसर्च प्लॉटवर तिथं व्हिजिट करायला रिक्वेस्ट करतो. तुम्ही येऊन बघा. आणि मला आज इथं बोलवलं त्याबद्दल मी धन्यवाद मागतो. थँक्यू. धन्यवाद.